नमस्कार, मी सुवर्णा आपले वृंदावन रेसिपीज एंड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते। जसं की आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आणि आज कलर जो आहे तो ब्ल्यू आहे, निळा आहे। त्याचप्रमाणे आज देवीच्या पुढे शृंगार जो आहे तो मांडला जातो। तर आज आपण देवीचा शृंगार पाहूया। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी देवीचं रूप किती सुंदर असं उठून आलेलं आहे आणि तिसरा दिवस आहे। दुर्गा माताचं तिसऱ्या रूपाची आज उपासना केली जाते। तिसऱ्या रूपाचं नाव जे आहे ते चंद्रघंटा आहे। तर माता चंद्रघंटाची उपासना केलेली आहे। आज मी त्यांची पोथी वाचलेली आहे, त्याचप्रमाणे त्यांची मी आरती देखील केलेली आहे। तुम्ही या ठिकाणी धान्य पाहू शकता आणि मी या ठिकाणी एक छोटासा अजून एक दिवा जो आहे तो लावलेला आहे। तुम्ही वात पाहू शकता, खूप मोठी वात लावलेली आहे। आपला अखंड दिवा तर चालूच आहे रात्रंदिवस, तरी देखील मी देवांच्या पुढे एक दिवा जो आहे तो एक्स्ट्रा लावलेला आहे। तर देवीला लाल शृंगार जो आहे तो दाखवला जातो, अर्पण केला जातो। तर या ठिकाणी आपण एक रुमाल घेतलेला आहे, कंगवा ठेवायचा आहे। हा छोटासा आरसा आहे जो आपण देवीसाठी ठेवणार आहोत। हा रबर आहे, ही तेलाची बाटली आहे, पावडरचा डब्बा आहे, हे अत्तर आहे, ही नेल पेंट आहे, मेहंदीचा कोन, ही लाल वेणी आहे, टिकलीचं पॅकेट, सिंदूर आहे, ही लाल कलरची लिपस्टिक आहे, हे काजळ आहे, ही लाल पिन आहे, ही साडी पिन आहे, त्याचसोबत लाल कलरच्या बांगड्या आहेत, आणि हळदी कुंकू करंडा। तर या पद्धतीने आपण देवीचा संपूर्ण शृंगार जो आहे तो मांडलेला आहे। तर आज आपण गणपती बाप्पांची जी रांगोळी आहे ती काढून घेऊया। मी म्हटलं आज तिसरा दिवस आहे तर थोडीशी वेगळी रांगोळी आपण या ठिकाणी ठेवूया। तर मी मोराची रांगोळी या ठिकाणी ठेवलेली आहे, तुम्ही पाहताय अगदी सुंदर अशी रांगोळी आहे। लांबून जर पाहिलं तर लक्षात सुद्धा येत नाही आपण ही बनवलेली रांगोळी आहे म्हणून, असं वाटतं की आपण याच्यावरतीच डायरेक्ट रांगोळी जी आहे ती काढलेली आहे। तुम्ही कलर देखील पाहू शकता किती छान असे उठून आलेले आहेत। तुम्हाला या रांगोळ्या आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा। आता आपण देवीला या ठिकाणी गजरे जे आहे ते लावून घेऊया। आणि जसं की आज तिसरा दिवस आहे, आपल्याला झेंडूच्या फुलांची माळ जी आहे ती देवीला दाखवायची आहे। तर मी या ठिकाणी माळ ओवून घेते। तर मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे 2 दिवस मी तुम्हाला दाखवलेला आहे माळ आपल्याला कशी ओवायची आहे। तर या ठिकाणी आपल्याला
या झेंडूच्या देठाला गाठ मारून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपण माळ जी आहे ती ओवून घेऊया। तर सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर मी महिषासुरमर्दिनी स्तोत्र देखील वाचन करत असते, पठण करत असते। तर जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही देवीची उपासना नवरात्रीमध्ये करू शकता। दररोज जी आहे ती माळ आपली वेगवेगळी असते। आज आहे ती झेंडूच्या फुलांची, त्यामुळे मी या ठिकाणी केशरी कलरचे झेंडूचे फुलं जे आहे ते माळेसाठी वापरलेले आहेत। तर आज मी चंद्रघंटा देवीची कथा जी आहे ती ऐकलेली होती, त्यांची आरती देखील केली होती आणि त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा आपला अध्याय जो आहे तो चौथा आज झालेला आहे। पहिल्या दिवशी मी अध्याय पहिला ऐकला होता, काल दुसरा आणि तिसरा झाला आणि आज जो आहे तो अध्याय चौथा झालेला आहे। तर या ठिकाणी आपली माळ जी आहे ती तयार झालेली आहे आणि आता आपण ही देवीला लावून घेऊया। अशा पद्धतीने आपण माळ जी आहे ती लावून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर माळ वगैरे लावल्यानंतर तुम्ही देवी पाहताय किती सुंदर अशी दिसत आहे आणि सर्व देवांना या ठिकाणी मी फुलं जे आहे ते वाहिलेले आहेत, त्यामुळे त्यांचं देखील रूप अगदी उठून दिसत आहे। खूप देखणे असे या ठिकाणी देव जे आहेत ते दिसत आहेत। आणि आज आपली तिसरी माळ जी आहे ती संपूर्ण झालेली आहे। त्यानंतर आता आपण धूप दीप लावून या ठिकाणी आरती वगैरे करून घेऊया। दुर्घट भारी तुझे बिन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, प्रसन्न होती निजलाशा, अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो, प्रतिपदे पासूनी घट स्थापनाती करुणी हो, तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो, बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो काय दर्जती काय महिमा वर्णू तिचा हो। तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स। थँक्स फॉर वॉचिंग।